Let us discuss one very important problem on electrostatics. This is a problem which requires some knowledge of Coulomb's law. Coulomb's lawचा नॉलेज जर तुम्हाला असेल, Coulomb's law समजलेला असेल, तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता येतील. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द प्रॉब्लेम इज. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला इलेक्ट्रिक फोर्स काढायचा आहे आणि 3 चार्जेस दिलेले आहे. 3 चार्जेस Q1, Q2 आणि Q3 हे 3 चार्जेस दिलेले आहेत आणि त्या 3 चार्जेसचं लोकेशनसुद्धा दिलेलं आहे. कुठे ठेवलेले आहेत ते 3 चार्जेस? सो द 3 चार्जेस आर केप्ट ॲट द वर्टायसेस ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे त्रिकोण, इक्विलॅटरल त्रिकोण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांची तिन्ही साईड्स ह्या इक्वल असतात. तर ह्या तिघांच्या वर्टायसेसला, म्हणजे याला वर्टायस म्हणतो आपण, या तिघांच्या वर्टायसेसला Q1, Q2 आणि Q3 ठेवलेलं आहे. राईट. तर काय विचारलेलं आहे? सो हा जो Q1 आहे, तर Q1 वरती किती Q1 वरती किती तुम्हाला फोर्स ॲक्ट होतो आहे? कुठला फोर्स ॲक्ट होणार आहे? इलेक्ट्रिक फोर्स. तर Q1चा इलेक्ट्रिक फोर्स काढण्यासाठी आपल्याला Q1चा चार्ज माहिती हवा, Q2चा चार्ज माहिती हवा आणि Q3चा चार्ज माहिती हवा. राईट. आता Q1 वरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो बिकॉज ऑफ Q2 आणि Q3 याच्यामुळे Q1 वरती फोर्स ॲक्ट होणार आहे. राईट. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की ही जी साईड आहे ही प्रत्येकाची 1 मीटर अंतर आहे. म्हणजे हे जे अंतर आहे ते 1 मीटर आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे? तर नेट फोर्स ऑन चार्ज Q1 कसं काढणार आपण? तर त्यासाठी आपण शिकलेलो आहोत कोलम्स लॉ. आणि कोलम्स लॉचा हा फॉर्म्युला आहे विच गिव्ज अस द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फोर्स. तर काय फॉर्म्युला आहे? तर त्याच्यामध्ये असं आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फोर्स जो कुठल्याही पॉईंट चार्जवरती ॲक्ट होतो दॅट डिपेंड्स अपॉन द प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ द चार्जेस. आता इथे कुठले 2 चार्जेस? समजा आपण Q1 आणि Q2 धरला, तर Q1 आणि Q1 वरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे बिकॉज ऑफ Q2 तो कसा काढणार आपण? तर Q1 आणि Q2चं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे प्रोडक्ट घ्यायचा. आणि इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम. ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे, म्हणजे Q1 आणि Q2 मध्ये जे डिस्टन्स आहे R. ओके. आता R दिलेला आहे 1 मीटर, तर त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि इंटू के जर केलं तर तुम्हाला मिळेल तो फोर्स बिकॉज ऑफ Q2. राईट. सिमिलरली आपल्याला Q1 वरचा फोर्स काढायचा आहे बिकॉज ऑफ Q3. राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला कोलम्स लॉ वापरून हे गणित सोडवायचं आहे. राईट. सो हाऊ डू वी सॉल्व दिस? सो लेट अस गो टू द नेक्स्ट स्टेप. आता मी इथे हे चार्जेस दाखवलेले आहे. हा जो चार्ज आहे Q1 हा पॉझिटिव्ह आहे. राईट. दिस इज पॉझिटिव्ह चार्ज. सो हा पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं आहे की Q2 हा निगेटिव्ह चार्ज आहे. Q2 हा निगेटिव्ह आहे आणि मला वाटतं Q3सुद्धा पॉझिटिव्ह आहे. येस. सो Q3 इज ऑल्सो पॉझिटिव्ह. आता हे दोन्ही पॉझिटिव्ह असल्यावर याच्यामध्ये जे हे होणार आहे ते रिपल्शन होणार आहे. आणि जेव्हा ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते तेव्हा अट्रॅक्शन होतं आहे. आता अट्रॅक्शन होतं आहे म्हणून आपण हा जो दाखवलेला आहे F1 हा टुवर्ड्स Q2 म्हणजे अट्रॅक्शन होतं आहे. म्हणून ते हा जो ॲरो आहे हा Q2च्या बाजूला केलेला आहे. आणि रिपल्शन असल्यामुळे हा जो ॲरो आहे हा अवे फ्रॉम Q1 असं काढलेलं आहे. राईट. तर ही जी डायरेक्शन ऑफ ॲरो आहे ही समजून घेण्यासारखी आहे. सो वाय वी आर ड्रॉईंग दिस F2 अवे? वी आर ड्रॉईंग F2 अवे बिकॉज there is a repulsion, right? And why we are drawing F1 towards Q2? Because there is a attraction. हे समजलं हवं. राईट. आता मग जर मला हे समजलं, हा सेंट्रल कन्सेप्ट आहे काय की 2 लाईक चार्जेस विल
रिपल इच अदर. आणि जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्शन होईल. पॉझिटिव्ह असेल तर रिपल्शन होईल, निगेटिव्ह असेल तर रिपल्शन होईल, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्शन होईल. हे जर समजलं तर आपल्याला असा वेक्टर डायग्राम ड्रॉ करता येतो. आणि आता हा वेक्टर डायग्राम आपल्याला ड्रॉ केला आहे. इकडे F1 आहे आणि हा F2 बाजूला आहे. आता या दोघांमधला अँगल कसं काढायचं तर आपल्याला माहिती आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये आपण शिकलेलो आहोत की अँगल जो असतो तो 60 डिग्री असतो प्रत्येकी, राईट. जर हा 60 असेल, हा जर 60 असेल तर आपल्याला माहिती आहे भूमितीवरनं की दिस विल बी 120 डिग्री, राईट. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये हा जो थीटा आहे, राईट, जो कॉस थीटा जो आहे तो 120 आहे. आता ते आपल्याला अर्थातच नंतर लागणार आहे एफ नेट काढताना. एफ नेट कुठे असणार आहे यांचा, हा एफ नेट इकडे असणार आहे. तर एफ नेट काढण्याच्या अगोदर जो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दिस चार्ज Q1 वरती जो नेट फोर्स ॲक्टिंग त्या अगोदर आपल्याला F1 सेपरेटली काढावं लागेल, F2 सेपरेटली काढावं लागेल, नंतर एफ नेट काढायचा आहे. तर F1 कसा काढायचा, तर F1साठी आपण जो फॉर्म्युला वापरला, F1 कुठे आहे, Q1 आणि Q2 मध्ये आहे. तर F1साठी फॉर्म्युला काय, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². आता Q1ची किंमत किती आहे, Q1ची किंमत 1 दिलेली आहे, 1 मायक्रॉन. सो 1 × 10⁻⁶ कोलम. ओके, हा Q1ची किंमत आहे. आणि Q2ची किती आहे, 2 × 10⁻⁶. ओके. आता मी निगेटिव्ह साईन का घेत नाही, कारण आपण फक्त जेव्हा मॅग्निट्यूड काढतो म्हणजे त्याची व्हॅल्यू काढतो, त्याची साईन आपण आता कन्सिडर करत नाही, म्हणून आपण आता इथे -2 नाही घेतले. सो 1 × 10⁻⁶ गुणिले 2 × 10⁻⁶ अपॉन R². किती आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याचं साईड ही R इज 1, म्हणून R² इज 1². इथे 1² घेतलेला आहे. आणि मल्टिप्लाइड बाय 1/4πε0. सो 1/4πε0 ची किंमत ही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, इट इज 9 × 10⁹. फार सोपी आहे लक्षात ठेवायला, 9 × 10⁹. इट इज अ कॉन्स्टंट 1/4πε0. हे व्हॅक्यूममध्ये ॲप्लिकेबल आहे. 1/4πε0 इज 9 × 10⁹. ओके. तर असं आपण हे गुणाकार केला तर आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला फोर्स असल्यामुळे ती न्यूटनमध्ये मिळेल. सो 1.8 × 10⁻⁻² न्यूटन हा तुम्हाला मिळाला F1. सो दिस इज F1. ओके. नाव यू हॅव गॉट F1. आय विल ऑल्सो फाइंड F2. आता F2 काढताना आपल्याला दोन चार्जेस कुठले आहेत, हा Q1 आणि हा Q3. सो Q1 आणि Q3 दोन्ही पॉझिटिव्ह आहे, पण तरी आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा संबंध येत नाही. त्यामुळे आपण आता परत तोच फॉर्म्युला वापरणार आहे, 1/4πε0. आता Q1 × Q3, Q2च्या ऐवजी Q1 × Q3 अपॉन R². Q3ची किंमत किती दिलेली आहे, 3 × 10⁻⁶ कोलम. ओके. तर ती मी तर टाकलेली आहे. Q1ची किंमत बघायच्यासारखी 1 × 10⁻⁶ टाकलेली आहे. R² किंमत 1² टाकलेली आहे, आणि 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁹ हे टाकलेली आहे. ते सॉल्व केलं की तुम्हाला मिळालं F2चे मॅग्निट्यूड 2.7 × 10⁻² न्यूटन. ओके. तर याचा मॅग्निट्यूड मिळाला F2चा, F1चा मॅग्निट्यूड मिळाला. आता आपल्याला एफ नेट काढायचं आहे वेक्टर ॲडिशनने. सर आपण शिकलेलो आहोत वेक्टर्स, आणि आपल्याला माहिती आहे की मॅग्निट्यूड ऑफ दिस इज, त्याचा फॉर्म्युला काय आहे, पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर मॅग्निट्यूड प्लस F2² प्लस 2F1 F2 आणि त्यांच्यामधला अँगल आपल्याला बघितलं आहे 120 डिग्री सेंटीग्रेड आहे. आता cos 120ची किंमत ही -½ आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला काही व्हॅल्यूज पार्टच करावं लागतील. cos 120 इज -½ F1 इज 1.8², F2² इज 2.7², आणि परत F1 इज 1.8, F2 इज 2.7. हे सॉल्व केलं तर आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ नेट फोर्स मिळाला 2.38 × 10⁻² न्यूटन. ओके. 2.38 × 10⁻² न्यूटन. ओके. सर आता हे मॅग्निट्यूड मिळालं 2.38 × 10⁻² न्यूटन. आता आपल्याला याचं डिरेक्शन काढायचं आहे. तर डिरेक्शन काढायचं म्हणजे हा अँगल काढायचा आहे अल्फा. तो कसा काढणार, तर त्यासाठी आपल्याला tan अल्फा इज इक्वल टू F2
साइन ऑफ थीटा अपॉन F1 प्लस F2 कॉस ऑफ थीटा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर याच्यावरून आपल्याला टॅन अल्फा मिळेल. F2ची किंमत आपल्याला माहिती आहे 2.7 इंटू 10⁻². F1ची किंमत आपल्याला माहिती आहे 1.8 इंटू 10⁻². ह्या किमती टाकल्या. थीटा इज 120, तर ही टाकली आणि आपल्याला परत जे सांगितलं मी की आपल्याला ह्या पार्ट पाहिजेत. साईन 120ची किंमत किती, कॉस 120ची किंमत किती. कॉस 120 इज 0.5 किंवा -1/2 आणि साईन 120 इज 0.87. ओके, हे माहिती असल्यावरती तुम्ही जर या व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला टॅन अल्फाची किंमत मिळते आणि अल्फा इज इक्वल टू 79 डिग्रीज एवढा अँगल तुम्हाला मिळतं आहे. ओके, तर हे तसं अवघड नाही आहे, पण थोडं 2-3 कन्सेप्ट माहिती पाहिजे. असे गणित जर सॉल्व करायचे असतील तर कुठले कन्सेप्ट माहिती पाहिजेत. आपल्याला हे माहिती पाहिजेत की असे प्रॉब्लेम आले की कोलम्स लॉ लावायचा आहे. कोलम्स लॉ अप्लाय करायचा आहे. ओके, आणि आपल्याला हे माहिती पाहिजे, म्हणजे कोलम्स लॉ म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे माहिती पाहिजेत की जर अनइक्वल असतील, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर अट्रॅक्शन असतो म्हणून फोर्स यांच्यामधला असा असेल, आणि दोन्ही लाईक असतील तर रिपल्शन असतं, त्यामुळे फोर्स याचा असा आहे. आणि त्यानंतर वेक्टर ॲडिशन तुम्हाला माहिती पाहिजेत. वेक्टरचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करता हे माहिती पाहिजेत, आणि तेवढेच कन्सेप्ट आहे. हे जर तुम्हाला वेक्टर्सचा कन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा कोलम्स लॉ माहिती असेल, तर तुम्हाला असे गणितं करायला काही अडचण येणार नाही परीक्षेमध्ये. ऑल द बेस्ट.